नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, मी आज खूप आनंदी आहे आणि माझ्या आनंदाचे कारण हे तुम्ही स्वतः आहात. तुम्ही माझे वाक्य खूप विश्वासाने आणि श्रद्धेने ऐकतात आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्नही करतात. तुमची जी माझ्यावरती श्रद्धा विश्वास आहे तो असाच ठाम राहू द्या. तो कधीही डगमगू देऊ नका. आणि मग पहा, तुमच्या जीवनात मी असे चमत्कार करीन की ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल. तुमचे जर स्वामींवरती प्रेम विश्वास असेल तर स्वामी आई तुम्हाला असेच मार्गदर्शन करत राहा अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येकाची सगळीच स्वप्न पूर्ण होत नसतात. ती फक्त पाहायची असतात आणि कधी कधी आपणच स्वतः त्यात रंग भरायचे असतात. आणि तरी पण स्वप्न पूर्ण झालं नाही तर दुःखी व्हायचं नसतं. रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं. फक्त लक्षात ठेवा, सर्वच काही आपलंच कधीही नसतं. सत्य आणि स्पष्ट बोलणारा जरी आपल्याला कटू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच. जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा माणुसकी कळाली आणि पैशांची मजा कळाली. पैसे नसताना वेगळी किंमत आणि पैसे असताना वेगळी किंमत. तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गंमत कळाली. फक्त रोज सकाळी उठल्यास स्वतःलाच सांगा की मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरंच जास्त काही करू शकतो. फक्त नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही होणार. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल. मग पहा, तुमच्या दिवसात तुम्हाला किती सकारात्मकता जाणवेल. तुम्हीही सहमत असाल तर होय स्वामी आई, मी सहमत आहे अशी कमेंट करा. तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचेल. देव म्हणतात, रोजच असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. फक्त ते स्वीकारा. आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनीही आनंदी देईन. हा विचार करा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार. येणारे दिवस आनंदाने जगणार. आपली नाती ही स्वच्छ वाऱ्यासारखी असावी. जरी दिसत नसली तरी त्यात मायेची ऊब असावी. शब्दात ही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी. कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी. स्वामी म्हणतात, बाळा, तुम्ही हाच विचार करून रोजचा दिवस वाया घालवतात की सगळी दुःख दूर झाल्यावर माझे मन प्रसन्न होईल. पण हा तुमचा मोठा भ्रम आहे. सर्वात पहिले तुमचे मन प्रसन्न करा. मग पहा, सगळी दुःख दूर होतील. कोणीतरी मला विचारलं की राग म्हणजे काय असतो, तेव्हा मी हसून उत्तर दिलं, राग म्हणजे दुसऱ्याची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे होय. परिस्थिती कोणतीही आणि कशीही असो, पण आपण प्रत्येक परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. रागाच्या भरात बोललेले शब्द अगदी जवळच्या लोकांनाही दूर करू शकतात. तुम्हालाही जर राग येत असेल तर स्वामी आई, माझा राग दूर करा, माझे मन शांत ठेवा अशी प्रार्थना करा आणि कमेंट करा. स्वामी म्हणतात, बाळा, यशस्वी जीवनाकडे जाण्याचा संघर्ष हाच एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी देव त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता असते. कोणतीही संधी ही कधीच येत नसते, तर ती आपणच आपल्या कार्यातून निर्माण करायची असते. नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. सुखी जीवनात संयम राहणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. कारण एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो. जो व्यक्ती
चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला कधीही चांगली सावली लाभते. म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहणे योग्य ठरते. जसे की स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते. नेहमीच एक गोष्ट लक्षात असावी की माझा नेहमी एवढाच विचार असेल की चांगल्या माणसाची एक चांगली साखळी तयार व्हावी. रोज लोकांना नाही भेटलो तरी चालेल, पण आपले चांगले विचार नेहमी भेटत राहावेत. लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो, पण अहो पैसा तर व्यवहारासाठी लागत असतो, जगण्यासाठी लागत असते ती फक्त प्रेमाची माणसं, अगदी तुमच्यासारखी. प्रेमाशिवाय हे जग चालत नाही. प्रेमाच्या एका धाग्यावर दुःखाचा पूर्ण डोंगर इथे पेलत असतो. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा. देव म्हणतो बाळा, संकट टाळणं जरी आपल्या माणसाच्या हातीत नसतं, पण येणाऱ्या संकटाचा सामना करणं हे त्यांच्याच हातात असतं. कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाच खळगे हे पार करावेच लागतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.